धारावीमधील आजची तोडक कारवाई तुर्तास स्थगित करण्यात आलेली आहे। बीएमसीचे पथक हे कारवाई न करता आता माघारी परतणार आहे। हिंदू मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण करण्याचा काही लोकांचा डाव आहे, आम्ही वाद होऊ देणार नाही अशी भूमिका ठाकरेंच्या सेनेचे नेते बाबूराव माने यांनी दिलेली आहे। तर मशिदीवरती अनधिकृत बांधकामावरनं राडा झालेला आहे। जेव्हा ही तोडक कारवाई सुरू करण्यात आली तेव्हा स्थानिकांनी याला विरोध केला आणि त्यानंतर या ठिकाणी मोठा वाद उद्भवलेला होता, तणाव निर्माण झालेला होता। सध्या धारावीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे। आज होणारी कारवाई ही सध्या स्थगित करण्यात आलेली आहे। स्थानिकांचं शिष्टमंडळ या संदर्भामध्ये पोलिसांना भेटलं आणि त्यानंतर याबद्दलची घोषणा स्थानिक नेत्यांकडून करण्यात आलेली आहे। धारावीमधली आजची तोडक कारवाई स्थगित करण्यात आलेली आहे। पालिकेचं पथक आता कारवाई न करताच माघारी परतणार आहे। स्थानिक नेत्यांनी याबद्दलची माहिती थोड्या वेळापूर्वीच दिलेली आहे। हिंदू मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण करण्याचा डाव असल्याचा आरोप स्थानिकांकडून आणि स्थानिक नेत्यांकडून केला जातोय। धारावीमधली सध्याची परिस्थिती आपण बघतोय। आत्ताची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। मोठ्या संख्येने या ठिकाणी जमाव हा रस्त्यावरती जमलेला होता आणि आता या सगळ्यांना शांत करण्याचे प्रयत्न स्थानिकांकडून पोलिसांकडून केले जात आहे। आजची तोडक कारवाई ही स्थगित करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर सगळ्यांनाच या ठिकाणी परतण्याचं आवाहन हे स्थानिकांकडून स्थानिक नेत्यांकडून केलं जात आहे। बीएमसीचे पथक सुद्धा आता माघारी परतणार आहे। त्याच्यावरती गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे। काही प्रमुख लोक धारावीतले सर्वपक्षीय आयुक्तांना भेटलेले आहेत, नेत्यांना भेटतात। शांतपणे मुंबईमध्ये यातले मार्ग निघावे लागतील। धारावीचा उदाहरण द्यायचं झालं तर ज्यांनी सरकारी कामात अडथळा आणलाय त्यांच्यावर ताबडतोब कारवाई। त्या अनधिकृत मस्जिदच्या नावाने लेन जिया ताबडतोब त्याला तोडलंच पाहिजे। अन्य ठिकाणी पण मस्जिद आणि बाकी पद्धतीने लेन जिया कडक कारवाई। गणेश विसर्जनावर एक मोडस ऑपरेंडी डिझाईन सारखी ते शोधून काढून यात मुळात कोण आहे त्यावर कारवाई। रोज चॅनलवर हिट अँड रन, ड्रग्स, कोयता गँग आणि आता तणावपूर्ण वातावरण हे सातत्याने कोण होतंय? ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष त्यांचे सहकारी पदाधिकारी आणि त्यांचे मित्रच पक्ष, तो काय नवीन शब्द आज निघालाय, वाचाळवीर। भारतीय जनता पक्ष सत्तेत असल्यावरच वाचाळवीर कसे या राज्यात येत आहेत ह्याचाही अभ्यास कोणीतरी केला पाहिजे। आज अगर तुम्ही ते अनधिकृत बांधकाम तोडले नाही तर मी तुम्हाला सांगतो त्या अनधिकृत बांधकामच्या समोर आम्ही मंदिराचं बांधकाम सुरू करणार आणि अगर तुम्हाला आमच्या मंदिराचं बांधकाम थांबवायचं असेल तर तुम्हाला पहिलं ते अनधिकृत बांधकाम तोडायला लागेल, तरच आम्ही त्या मंदिराचं बांधकाम थांबवणार। असं जाती जातीचे तेढ ज्या पद्धतीने वाढवले जात आहेत, ज्या पद्धतीने तू राहशील किंवा हिंदू राहील किंवा मुस्लिम राहील असा तेढ भाजपाचे आमदार करतायत, तर मला वाटतं असं न करता गुण्या गोविंदांनी जर धारावी डेव्हलप करायची तर स्थानिकांना त्याच जागेवर त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे। हे तर धार्मिक स्थळ आहे, त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि विश्वासात घेऊन ते केलं पाहिजे। आता निवडणुकीच्या जवळ आल्यानंतर कुठे कुठे त्यांचे प्रयत्न सुरू आहे आपण बघतच आहे। मीरा भयंदरचं आपल्याला उदाहरण देतो की 30-30, 35-35 वर्षापासून छोटे छोटे कारोबारी तिथे काम करत होते, छोटे छोटे त्यांचे ठेले लागलेले होते। पण काही प्रकरण तिथे घडलं होतं आणि 24 तासाच्या आत तिने तिथे बुलडोजर पाठवून ते सगळं दुकाने जे मुस्लिमांचे होते, गोरगरीब मुस्लिमांचे होते, ते पाडण्यात आले होते। हेही जे प्रकरण आहे त्याचा थेट संबंध जे आहे ते राजनीतीशी आहे आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब हे तिघांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये त्यांची परिस्थिती खूप बिकट। तर आज उद्भवलेल्या या सगळ्या वादावरनं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती जोरदार टीका केलेली आहे। ठाकरेंच्या सेनेचे नेते बाबूराव माने यांनी थोड्या वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली। त्यात त्यांनी असं सांगितलं की शिष्टमंडळाची जी बैठक पोलिसांसोबत झालेली आहे त्यानंतर ही कारवाई आज स्थगित करण्यात आलेली आहे। पालिकेचं पथक या ठिकाणाहून माघारी परतणार आहे। हिंदू मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण करण्याचा काही लोकांचा डाव आहे असा आरोप आता स्थानिकांकडून
स्थानिक नेत्यांकडनं केला जातोय आणि तशीच प्रतिक्रिया आपल्याला इतरही नेत्यांकडनं येताना पाहायला मिळते आहे. मशिदीच्या अनधिकृत बांधकामावरनं हा सगळा वाद उद्भवलेला आहे. धारावीमध्ये थोड्या वेळापूर्वीच हा सगळा वाद उद्भवला आणि हा सगळा तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी या सगळ्यामध्ये हस्तक्षेप करत हा तणाव नियंत्रणात आणला. त्यानंतर स्थानिक नेत्यांनी पोलिसांसोबत या ठिकाणी बैठक घेतली आणि थोड्या वेळापूर्वीच याबद्दलचा निर्णय पुढे आला आहे. महानगर पालिका पुलिस के उच्च अधिकारियों के साथ में बैठकों के निर्णय हुआ है कि अभी डेमोलेशन स्थगित करते हैं और आने वाले 2-5-10 दिनों के अंदर इसका जो भी कागज वगैरह सारी चीज का निर्णय लिया जाएगा. इसमें हमारी मांग है, हमारा ये मानना है कि ऑलरेडी धारावी ये डेवलपमेंट जोन में ऑलरेडी धारावी को लिया गया है, डीपीआर में है. तो जितना भी एरिया डीपीआर में है उस एरिया पर कोई भी कार्रवाई महानगर पालिका की होना गैरकानूनी है. ये होना नहीं चाहिए. ये क्यों इस तरह से हुआ है ये भी एक सवाल है. हम महाराष्ट्र के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री देवेंद्र जी से मांग करते हैं कि ऐसे संवेदनशील विषय को बहुत ही गंभीरता के साथ लेकर और उस फिलहाल उन्होंने काँग्रेसचे नेते नसीम खान यांची प्रतिक्रिया येत होती. धारावीमधनंही लाईव्ह दृश्य आपण बघतो. मोठ्या संख्येने आता सुद्धा रस्त्यावरती स्थानिक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्यांना घरी परतण्याचं आवाहन या ठिकाणी नेत्यांकडनं केलं जात आहे. कारण थोड्या वेळापूर्वीच याबद्दलचा निर्णय झालेला आहे. धारावीमधली तोडक कारवाई सध्या स्थगित करण्यात आलेली आहे. आज कुठल्याही पद्धतीची तोडक कारवाई होणार नाहीये. आंदोलकांना माघार घेण्याचं आवाहन सुद्धा आता पोलीस आणि स्थानिक नेत्यांकडनं केलं जात आहे. कारण पालिकेच्या पथकाला सुद्धा आता माघारी पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे तोडक कारवाई आज होणार नाहीये. स्थानिकांना सुद्धा घरी परतण्याचं आवाहन केलं जात आहे. कारण मोठ्या संख्येनं यावेळेला रस्त्यावरती जमाव आपल्याला धारावी परिसरामध्ये बघायला मिळतोय. मशिदीच्या अनधिकृत बांधकामावरनं हा सगळा वाद निर्माण झालेला होता. मोठा तणाव काही वेळापूर्वी या ठिकाणी धारावीमध्ये पाहायला मिळाला. पोलिसांनी या सगळ्या प्रकारामध्ये हस्तक्षेप करत हा तणाव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर जी चर्चा बैठक झाली त्या दरम्यान असं ठरलं की आत्ता आज कुठलीही तोडक कारवाई केली जाणार नाहीये. जी कारवाई पालिकेकडनं होणार होती त्या कारवाईवरती स्थगिती आणलेली आहे आणि त्यामुळे पालिकेचं पथक जे कारवाई करण्यासाठी आलं होतं, ज्या पथकाला स्थानिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं, ते पथक आता माघारी परतणार आहे. त्यामुळे इथल्या सगळ्या जमावाला सुद्धा आता हे सांगणं पोलिसांकडनं स्थानिक नेतृत्वाकडनं सुरू झालेलं आहे. या ठिकाणी आंदोलन न करण्याचं कुठल्याही पद्धतीनं तणाव निर्माण होईल अशी वर्तणूक न करण्याचं आवाहन सध्या केलं जात आहे. पोलीस सुद्धा ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी धारावीमध्ये प्रयत्नशील आहेत. धारावीमधनं ही लाईव्ह दृश्य आपण बघतो. धारावीमधल्या राड्यानंतर सध्या या ठिकाणी आपल्याला तणाव पाहायला मिळतोय. तिकडची ही लाईव्ह दृश्य आहेत. स्थानिक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसकडनं ठाकरेंच्या शिवसेनेकडनं प्रतिक्रिया येत आहेत आणि याच दरम्यान भाजपच्या काही नेत्यांकडनं सुद्धा काही आक्रमक प्रतिक्रिया येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. सर्वांना धारावीकरांना आवाहन केलेलं आहे की त्यांनी जावं. त्यांनी आमच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि आपण बघताय की मागे सगळेजण आता आपल्या आपल्या घरी गेलेले आहेत. आपल्याला पण विनंती आहे की आपण आपल्या माध्यमातून धारावीमध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या अनुषंगाने आपण लोकांमध्ये जागरूकता करा. देखील सांगण्यात आलं आहे. खरंच मी व्हेरीफाई करते. सर मैं जानना चाहेंगे क्या मुद्दा था आज जो निष्कासन की कार्रवाई थी वो आज के लिए बीएमसी ने स्थगित कर दी है. अभी धारावी में पूरी तरह से शांति बनी हुई है और जो नागरिक जो यहाँ पे जमा हुए थे वो अब अपने अपने घर जा रहे हैं. थैंक यू. चलिए प्लीज हमें काम करने दीजिए. गाड़ी पे भी तोड़फोड़ की गई थी ऐसे हम वेरीफाई करेंगे. सोशल मीडिया ने कुठलीही अफवा पसरवू नका असं आवाहन करताय. ऑफकोर्स कोणीही चुकीच्या कुठलीही गोष्ट व्हेरीफाय झाल्याशिवाय कुठलीही अफवा पसरू नका. कोणीही अफवांवरती विश्वास ठेवू नका. कायदा आणि सुव्यवस्था आपल्याला अबाधित ठेवायची आहे. थँक्यू. किसी भी अफवाहों पर किसी भी मिसलीडिंग इन्फॉर्मेशन वेरीफाई बिना करते हुए कोई भी विश्वास ना रखे और शांतता और सुव्यवस्था बनाए रखे सारे धारावी का. उनसे ही अपील है. थैंक यू.
पोलिसांकडून आता याबद्दलची अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे। आज होणारी कारवाई ही स्थगित करण्यात आलेली आहे आणि पालिकेचं पथक आता माघारी परतणार आहे अशा बद्दलची माहिती ही पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे इथल्या उपस्थित सगळ्या नागरिकांना सुद्धा स्थानिकांना सुद्धा पोलिसांनी आपापल्या घरी परतण्याचं आवाहन केलेलं आहे आणि त्यासोबतच सोशल मीडियावरती कोणीही कुठल्याही पद्धतीची अफवा पसरवू नका, कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका असं महत्त्वाचं आवाहन सुद्धा मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। धारावी परिसरामधली आपण टागी दृश्य आपण बघतोय, मोठ्या संख्येने रस्त्यावरती अजूनही आपल्याला जमाव दिसतोय, अजूनही स्थानिक या ठिकाणी एकवटल्याचं चित्र दिसतंय। कारण ज्या वेळेला हा सगळा वाद उद्भवला तेव्हा मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावरती उतरलेला होता। ज्या वेळेला शिष्टमंडळाची पोलिसांसोबत बैठक सुरू होती तेव्हा सुद्धा पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते आणि अजून सुद्धा धारावीतल्या रस्त्यांवरती हे लोक अशाच पद्धतीनं जमा झाल्याचं चित्र आपल्याला दिसतंय आणि त्यामुळे स्थानिक नेत्यांकडनं त्याचबरोबर पोलिसांकडनं या सगळ्या जमावाला या ठिकाणाहून बाजूला हटण्याचं आवाहन केलं जातं। धारावीमधली दृश्य आहे। धारावीमध्ये आता सध्या रस्त्यावरती उतरलेल्या सगळ्या जमावाला, सगळ्या स्थानिकांना आपापल्या घरी परतण्याचं आवाहन हे पोलीस आणि स्थानिक नेत्यांकडनं केलं जात आहे। कारण आत्ताची कारवाई स्थगित करण्यात आलेली आहे। ज्या कारवाईवरनं हा सगळा वाद उद्भवला होता ती कारवाई स्थगित केल्याची घोषणा पोलिसांनी केली।